शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्यासोबत आहेत. एकंदरीत काय सांगाल सर? पाहायला जर गेलं तर विद्यार्थ्यांची संख्या कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेली आहे. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडलेली आहे. एकंदरीत या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? कोकण विभागातल्या शाळा टिकल्या पाहिजेत, तिथले झालेले अतिरिक्त शिक्षक, विद्यार्थ्यांची झालेली पटसंख्या कमी या विषयावरती मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब यांच्या पुढाकाराने मंत्री महोदय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांच्या दालनामध्ये अध्यक्षतेखाली बैठक लागली. या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो, भैया सामंत उपस्थित होते, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी साहेब उपस्थित होते, कोकणातले आम्ही आमदार उपस्थित होतो. आणि त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की कोकणातला भाग हा दुर्गम डोंगराळ भागातला आहे, सागर किनारपट्टीचा भाग आहे. या ठिकाणी मुळातच लोकसंख्या ही कमी होत चाललेली आहे. तो ज्या ठिकाणी तिथली लोक शिकली ती गोव्यामध्ये किंवा या ठिकाणी मुंबईमध्ये शिफ्ट झालेत, म्हणून त्या ठिकाणी ऑलरेडी लोकसंख्येचा टक्का घसरला आहे. तर तिथली जी शाळा आहे अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून 50 वर्षापासून काही शाळा सुरू आहेत, त्या शाळेमध्ये आता विद्यार्थी कमी होत चालले आहेत. विद्यार्थी संख्येचे निकष जे होते त्या निकषामध्ये म्हणजे पद वाचवण्यासाठी हा 20चा निकष होता, तो 19 जर झाला तर लगेच ताबडतोब शिक्षक तिथे 0 झालेला आहे. एक विद्यार्थी जरी कमी झाला तरी शिक्षक 0 होतो, याचा अर्थ ती शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. म्हणून आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली की आपण या शाळा वाचल्या पाहिजे, याकरता निर्णय घ्यावा. तर त्यावर त्यांनी निर्णय घेतला की 1ली ते 8वीचे जे शाळा जे असतील, जिथे 10 पटसंख्या असेल तिथे सुद्धा त्यांनी शिक्षक दिलेला आहे. म्हणजे 20च्या खाली जरी पटसंख्या आली 1ली ते 8वी पर्यंत तरी त्या ठिकाणी शिक्षक मिळणार. 9वी 10वीच्या वर्गामध्ये किमान एका वर्गात 10 विद्यार्थी असतील, पूर्वी 20 असायचा, तो 10वर निकष केलाय. जरी 10 विद्यार्थी असले तरी त्या ठिकाणी एक शिक्षक मिळणार आहे. शाळा बंद पडणार नाही. 10च्या पेक्षा पटसंख्या जर कमी झाली तर ती शाळा बंद न करता त्या शाळांना बाजूच्या शाळेमध्ये शिक्षकासह शिफ्ट केलं जाणार आहे. त्याला विद्यार्थ्यांना यायला जायला प्रवास भत्ता पण दिला जाईल, अशा प्रकारचं धोरण शासन आखत आहे. कारण RTEचे निकष आहेत, 1 किलोमीटर परिसरामध्ये प्राथमिक शाळा, 2 किलोमीटर परिसरामध्ये माध्यमिक शाळा आणि 3 किलोमीटर परिसरामध्ये उच्च माध्यमिक शाळा, अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे. या आजचा जो निर्णय झालेला आहे, या निर्णयामुळं आता कोणतीही शाळा बंद पडणार तर नाहीत. शिक्षक टिकून राहतील, विद्यार्थी टिकून राहतील. आणि आम्ही प्रॉमिस केलंय की पुढच्या वर्षी अन्य ज्या माध्यमाच्या शाळा वाढलेत त्याचा प्रभाव वाढला. आता तुम्ही बघा सामाजिक भावना मानसिकता कशी आहे, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाने अन्य माध्यमाच्या शाळेत शिकावं, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम होतो. तर आपली प्रत्येकाची जाणीव आहे, जबाबदारी आहे की आपण प्रत्येकाने जनजागृती केली पाहिजे, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलं टिकली पाहिजेत. याकरताही आम्ही जबाबदारी घेणार आहोत आणि शाळा बंद पडणार नाहीत. निकष बदलल्याने कोकणातील शिक्षकांना दिलासामुळे हा निर्णय कोकणातीलच नाहीत तर कदाचित सर्व राज्यातीलच डोंगराळ आणि दुर्गम भागातील ज्या शाळा आहेत त्यांना तो लागू होईल आणि त्याचा फायदा होईल. शाळा बंद पडणार नाहीत, शिक्षक टिकून राहतील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गावामध्ये शिक्षण मिळण्याची त्या ठिकाणी व्यवस्था होईल. याकरता मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब, मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब आणि मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब, बघा सभागृहाचं कामकाज एवढं असताना सुद्धा या तिन्ही मंत्र्यांनी वेळ देऊन त्यावर तोडगा काढला. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कोकणातला झाला प्रश्न विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, पण मुंबई पुणे सारख्या या भागामध्ये देखील मराठी शाळांचा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबईसारख्या शहरांमध्ये देखील मराठी शाळा कुठे ना कुठे बंद पडत चाललेल्या आहेत. त्या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय असणार आणि काय निर्णय घेणार तुम्ही एक शिक्षक आमदार म्हणून? मुंबई आणि पुणे या भागामध्ये मराठी माध्यमाच्या शाळेतली विद्यार्थी संख्या कमी का झाली याचं मुळात कारण शोधा. विद्यार्थी अन्य शाळेमध्ये गेलेले आहेत. प्रत्येक पालकाची सुद्धा मानसिकता बदललेली आहे की माझ्या मुलाने अमक्या अमक्या शाळेमध्ये शिकावं. कोणत्याही शाळेला विरोध नाही, पण त्याने काय झालंय की माझी मातृभूमीची मराठी देणारी भाषा त्या शाळेमध्ये आम्ही सर्वजण शिकलो आहोत, तिला टिकवण्याची जबाबदारी पण आपली सर्वांची आहे ना. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ही अडचण निर्माण झाली. त्याकरता आम्ही शासनाला विनंती केली की आता मास्टर प्लॅन तयार करा की 1 किलोमीटर परिसरामध्ये एकच शाळा असल्या पाहिजे. पूर्वी सुरू होत्या त्या राहू द्या, परंतु आता नव्याने शाळा देताना 1 किलोमीटर परिसरामध्ये एकच शाळा असावी, अशा प्रकारचं धोरण शासनाने आखले. त्याच्यावर समिती पण तयार केली आहे. म्हणून पुढे भविष्यामध्ये ज्या काही शाळा असतील त्यांना जर सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर ती शाळा बंद पडणार नाही. सगळ्यांची गरज आहे, सगळ्यांनी मेहनत केली गेली पाहिजे आणि सर्वांनी मेहनत करून ती शाळा टिकवली पाहिजे आणि भविष्यामध्ये ती टिकेल, पण त्यासाठी विशेष मेहनत करण्याची गरज आहे. कोणतीही शाळा बंद पडणार नाही. याच्या पाठीमागची कारणं आहेत, तुम्हाला सगळ्यांना ती कारणं माहिती आहेत, ती पण आपण शोधून त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. शासन करतच असतो, मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय याच्यावरती चांगल्या प्रकारच्या व्यवस्थाही करत असतो, पण ती व्यवस्था सगळ्या समाजाने पण ऍक्सेप्ट करून निर्णय घेतला पाहिजे, तरच या सगळ्या शाळा टिकतील. 10 पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कशी भूमिका असणार आहे, किती शिक्षकांची संख्या असणार आहे एकंदरीत? कारण 9वी आणि 10वी साठी जे शिक्षक असतात
तासानुसार, त्या तासानुसार शिक्षक असणार की ते त्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे? नाही, आता त्याच्यामध्ये मोस्टली बघा की पूर्वी 20 पद म्हणजे पद टिकवण्यासाठी 20 ही पटसंख्या मुळात लागत होती. ती आम्ही त्यांना कमी करायला सांगितलं की 19 झाला तर शिक्षक 0 व्हायचा डायरेक्ट. म्हणजे कसं 9वी आणि 10वी हा एक वर्गाचं जॉईंट केलं होतं, बेंच होता त्यांचा. तर त्याच्यामध्ये 9वीला आणि 10वीला 40मध्ये जर 39 जर झाला तर ताबडतोब शिक्षक 0. मग त्या 39 विद्यार्थ्यांनी कुठं जायचं? म्हणून तो 10चा निकष फायदेशीर ठरलेला आहे. आज 20 जरी विद्यार्थी जर वर्गात असले तरी आपल्याला 2 शिक्षक मिळतील. त्याच्यामध्ये खास करून म्हणजे भाषा विषयाचा एक शिक्षक आणि गणित विज्ञानचा एक शिक्षक, हे मोस्ट इम्पॉर्टंट शिक्षक आहेत. तशा पद्धतीमध्ये शिक्षकांची रचना राहील. एकंदरीत आता जर पाहायला गेलं तर शिक्षकांचा देखील प्रश्न आहे. विद्यार्थ्यांची संख्या तुम्ही मांडल्यानंतर, त्यांच्यावर निर्णय घेतल्यानंतर शिक्षकांचा देखील प्रश्न उपस्थित होतोय. अनेक ठिकाणी नोकऱ्यांचा प्रश्न आहे शिक्षक शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये. त्या संदर्भात नेमकी भूमिका काय असणार आहे, पुढील वाटचाल काय असणार? शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 2 टप्प्यांमध्ये शिक्षकांची भरती केली आणि 3रा टप्पा सुद्धा होणार आहे. ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी पटसंख्या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळांमध्ये झालेले आहे त्या ठिकाणी त्यांनी 2 शिक्षक दिले आहेत. शिक्षक जर अवेलेबल त्यांना झालेले नसतील, समजा पवित्र पोर्टलमध्ये काही अडचणी होत्या, काही कोर्ट केसेस होत्या, त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक सुद्धा दिलेला आहे. विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शिक्षण थांबलेलं नाही याची संपूर्ण काळजी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात JR आता कधी निघणार आहे? असं या संदर्भात लगेचच आता आज जो निर्णय झाला या संदर्भात निर्णय होईल आणि पटकन ताबडतोब त्याच्यावर निर्णय होऊन संच मान्यतेमध्ये बदल केला जाईल. हे होते आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक आमदार आहेत. आणि एकंदरीत पाहायला जर गेलं तर विद्यार्थ्या संदर्भात घेतलेला निर्णय जो आहे तो सकारात्मक प्रतिसाद मिळणार का, ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन कल्पेश मोरेसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.